योजनेमार्फत देण्यात येणारे पैसे तात्काळ थांबवा, आचारसंहितेचा भंग होतोय। पुण्यातील प्रशांत म्हस्केंनी निवडणूक आयोगाकडे महत्त्वाची मागणी केलेली आहे। आचारसंहितेचा भंग होत असतं, खरं तर योजनेमार्फत देण्यात येणारे पैसे तात्काळ थांबवा अशी मागणी प्रशांत म्हस्केंनी केली आहे। यांना 29 तारखेला एक पत्र दिलं की ज्या प्रकारे बिहारचे इलेक्शन झाल्या त्यावेळेस तिथल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी 10,000 रुपयाचं पॅकेज दिलं होतं। त्याच प्रकारचं पॅकेज महाराष्ट्र सरकारमध्ये पण होऊ नये किंवा लाडकी बहिणीची योजनेचे पैसे असतील किंवा अजून कुठली योजनाचं त्यांनी काय गोष्टी त्या ठिकाणी जाहीर केल्या नाही पाहिजे। त्याच्यामुळे आचारसंहिता भंग होणार आहे। तर इलेक्शन कमिशनला विनंती केली आहे की ह्या होणाऱ्या इलेक्शनच्या काळामध्ये आचारसंहिता ज्या वेळेस चालू आहे त्या ठिकाणी सरकारने कुठलीही योजना राबवू नये किंवा ज्या लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ते इलेक्शन झाल्यानंतर देण्यात यावे। तर माझे एवढंच म्हणणं आहे की ज्या व्यक्तींनी वॉर्डामध्ये चांगलं काम केलं लाडक्या बहिणीसाठी, तुम्ही पण आपला लाडका भाऊ म्हणून या पूर्ण महाराष्ट्रामधल्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाच्या पाठीशी थांबलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।